धमक्या आलेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या विरुद्ध एक घड्याळावरती उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराकडनं वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये धमक्या येण्याचं सुरुवात झाली. पण हे तेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहेत आणि बाळासाहेबांचे छावे, जे कोणत्याही धमकीला घाबरले नाही आणि आजही रिंगणामध्ये इथे उभे. पण जे लोक धमकी देतात त्यांना मला एक गोष्ट सांगायची, की एक वेळा धमकी दिली, तुम्ही स्वतःला प्रस्थापित समजता, मोठे समजता, सरंजामी समजता, अजूनही तुमच्या डोक्यातनं जागीरदारी इनामदारी गेलेली नाही म्हणून तुम्हाला त्याला एक वेळ माफ केलं. पण जर परत वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना धमकी देण्याचं काम केलं आणि उमेदवारांना बसवण्याचं काम केलं तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते घरात घुसून तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. हा माझा सल्ला समजायचा असेल, म्हणणं समजायचं असेल तर म्हणणं समजा, सल्ला समजा, धमकी समजायची असेल तर धमकी समजा, मला फरक पडत नाही. वंचितच्या उमेदवारांना जर परत बसवण्याचा प्रयत्न केला तर हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता तुम्हाला सोडणार नाही. एवढं तुम्ही ताल्यांवर याद राखा. एवढं इकडे उभं राहून